वाशिम जिल्ह्यात आजपासून 1300हून अधिक कृषी सेवा केंद्रांचा अनिश्चितकालीन बंद सुरू झाला असून खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी मोठ्या अडचणीत सापडलेत। वाशिम जिल्हा कृषी व्यावसायिक संघाच्या वतीने विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला। जिल्ह्यातील तब्बल 1325 कृषी सेवा केंद्रांनी या आंदोलनात सहभाग घेत आपली दुकाने कडकडीत बंद ठेवली आहेत। विक्रेत्यांचा आरोप आहे की रासायनिक खत कंपन्यांकडून लिंकिंगच्या माध्यमातून अतिरिक्त माल खरेदीस भाग पाडले जाते, ज्यामुळे त्यांच्यावर आर्थिक आणि मानसिक ताण वाढतो। तसेच दोषी बियाणे किंवा खतांच्या प्रकरणात विक्रेत्यांना आरोपी ठरवले जाते। यालाही त्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे। प्रमाणित बियाणांसाठी सोपी पोर्टल व्यवस्था, खतांचा पुरवठा सुलभ करणे, विक्रीवरील मार्जिन वाढवणे यांसह विविध मागण्या संघटनेने मांडल्या आहेत। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते आणि कीटकनाशके खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत असून त्यांची मोठी गैरसोय होत आहे। शेतकऱ्यांना होणारा त्रास लक्षात घेता शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे। डिजिटल महाभूमीसाठी दिनेश पठाडे, वाशिम। कृषी व्यावसायिक संघटनेच्या मागण्या साथी ॲप आहे, लिंकिंग आहे, खतासोबत जे लिंकिंग आहे, जे कंपन्याचं काही विकल्या जात नाही ते खतासोबत देतात। तिसरी गोष्ट म्हणजे जवळपास आता प्रत्येक दुकानदाराला 25-25, 30-30 वर्ष झाले दुकानदारी करत आहेत। यांच्याकडून एका तालुक्यासाठी 4-4, 5-5 कृषी अधिकारी आहेत, सॅम्पलिंग घेतात। जवळपास एका दुकानदाराने 10-10, 15-15 लाख सॅम्पलचे शासनाकडे बाकी आहेत। अद्याप शासनाने 1 रुपयासुद्धा दिला नाही, ते सुद्धा पैसे त्वरित द्यावे। चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे सॅम्पल घेतात अधिकारी लोक, सॅम्पल जर फेल आलं तर त्याची केस होते दुकानदारावर। प्रथम आरोपी राहतो दुकानदार आणि दुसरा आरोपी राहतो कंपनी। दुकानदाराचं म्हणणं एवढंच आहे की याच्यात दुकानदाराला आरोपी न करता कंपनीलाच आरोपी करून दुकानदाराला साक्षीदार म्हणून ठेवावे। किती दिवस संपत बेमुदत आहे, पण शासनानं शेतकऱ्याची पण काहीतरी काळजी म्हणून, खरीपचा सीझन आहे, शेतकऱ्याला सुद्धा त्रास व्हायला नाही पाहिजे, दुकानदाराला सुद्धा त्रास व्हायला नाही पाहिजे। त्यामुळे शासनानं लवकर त्वरित निर्णय घेऊन शेतकऱ्यासाठी तरी त्वरित खरीप हंगाम पाहता दुकान सुरू होतील अशी काळजी घ्यावी। नॅनो DAP आणि नॅनो युरिया फार चांगला आहे, पण त्याचा प्रसार शेतकऱ्यापर्यंत पूर्ण झालेला नाही आहे आणि शासन आमच्यावर त्या खतासोबत ते लादत आहे आणि जबरदस्ती आम्हाला ते शेतकऱ्याला देण्यामुळे शेतकरी आमच्यावर संतप्त आहेत। अशा वेळेस हे सगळं लिंकिंग बंद करून आणि साथी ॲप जे आमच्यावर लादलेलं आहे रिटेलरवर, ते फक्त होलसेलरपर्यंतच झालं पाहिजे, कारण रिटेलरपर्यंत ते पूर्ण होऊ शकत नाही। आणि हा जो हे राहते 15 दिवसाचाच राहते, सीझन हा 15 दिवसाचाच राहते। त्या गडबडीमध्ये हे काय साथी ॲपचं कोणतंही कार्य शक्य होऊ शकत नाही, पूर्ण करू शकत नाही। त्यामुळे हे साथी ॲप पूर्णतः बंद झालेलं हे रिटेलरसाठी फार योग्य आहे।